नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक असा घरगुती उपाय घेऊन आले आहे जो तुमच्या स्किन रिलेटेड समस्या दूर करेल. आता बऱ्याच जणींना चेहऱ्यावरती पिंपल्स येण्याचं प्रमाण असतं. त्याचबरोबर आधीच्या पिंपल्सचे डाग काही केला हटत नाहीत. त्याचबरोबर चेहरा उन्हाने काळवंटतो देखील. मग त्यासाठी हा उपाय एकदा नक्की करून पहा. त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे हे बघूया. कडुलिंबाची वाळलेली पाने, त्याचबरोबर मसूर डाळ, हळद आणि छोटा आपल्याला जायफळीचा तुकडा इथे घ्यायचा आहे. हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची फाईन अशी पावडर तयार करायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता, खूप छान अशी फाईन पेस्ट तयार झालेली आहे. आता ही पावडर आपल्याला गाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित गाळून घ्यायची आहे, कारण त्या पावडरने आपल्या चेहऱ्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये. त्याच्यामध्ये जर काही मोठे तुकडे राहिले असतील तर ते त्वचेला हानी पोहोचवतात. त्यामुळे हे व्यवस्थित गाळून घ्या. गाळून घेतल्यानंतर हे वापरायचं कसं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता या पावडरचा थोडासा भाग आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये गुलाबजल, रोज वॉटर मिक्स करायचं आहे. आता इथे रोज वॉटर ऑप्शनल आहे. ते तुमच्याकडे नसेल तर साधं पाणी त्याच्यामध्ये टाकून याची पेस्ट तयार करायची. आपल्या चेहऱ्यावरती फेस पॅक सारखं लावता येईल. आता हाताच्या साहाय्याने ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावरती, गळ्यावरती, तुम्हाला हातावरती देखील लावायची असेल तर तुम्ही ती लावू शकता. ही पेस्ट व्यवस्थित लावून घ्यायची आहे. लावल्यानंतर 5 मिनिटे हे असेच राहू द्यायचे. त्यानंतर पाण्याच्या हाताने या लावलेल्या पेस्टला आपल्याला मसाज करायचे आहे. मसाज केल्याने आपल्या चेहऱ्यावरती ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. त्यामुळे काय होतं की आपल्या चेहऱ्यावरचे जे काही आधीचे पिंपल्सचे डाग आहेत किंवा येणारे पिंपल्स आहेत ते दूर होतात आणि आपली स्किन ही उजळ व्हायला लागते. आता बऱ्याच जणींना कडुलिंबाचे गुणधर्म माहितीच आहेत. हे आपल्याला एक आयुर्वेदानुसार मिळालेलं वरदानच आहे. कडुलिंब आपल्या त्वचेशी रिलेटेड कुठल्याही समस्येवरती खूप छान असं काम करतं. त्यामुळे हा उपाय एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब देखील करा.